मी यावरती जायला का बरं नाही म्हणते माहिती आहे का? कारण तो बाजूचा जो मुलगा आहे ना, तो एवढा डेंजर पडला या अगोदर, तरीसुद्धा तो परत वरती गेला. पण माझी काही हिंमत होईना नाही. तर नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा, कारण फार धमाल आणि मस्ती केलेली आहे आम्ही. तर आम्ही गेलो होतो हुरडा पार्टीला आणि इथे गेल्याच ह्या भैयाने मला राखी बांधली. नाही, राखी नाही बांधली. हे जे आहे एंट्रीसाठीचं बँड होतं ते बांधले. जायला थोडासा उशीरच झाला होता, त्याच्यामुळं सर्वांनी अक्षरशः इकडे तिकडे सुद्धा पाहिलं नाही. डायरेक्ट जिथं नाश्त्याची सोय केलेली होती तिथेच मोर्चा वळवला आणि नाश्त्यासाठी त्यांनी ठेवलेली होती मिसळ, त्याच्यामुळं पोटभर मिसळीवर ताव मारून झाला. सगळ्यांनी व्यवस्थित नाश्ता करून झाल्यानंतर मग आम्ही बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसाठी निघालो. तर सुरुवातीलाच मला दिसली इथं ही पृथ्वी. म्हटलं पृथ्वी तर गोल आहे, मग आपण त्यावरून पडत कसं काय नाही, असे पानसट विचार करून झाल्यानंतर पाहिलं तर लोक अजून खातच होते. त्याच्यामुळे म्हटलं आपण तरी का मागं राहायचं. तिकडे बघितलं तर उकडलेले कंस वगैरे होते, परत त्याच्यासोबत आणखीनही बरंच काय काय दिसत होतं. म्हटलं अजून पोटात थोडीफार जागा आहेच आहे, तर सर्वांनी म्हटलं चला आपण तरी कशाला मागं राहायचं. त्याच्यामुळं परत त्यांनी जे होतं ते उकडलेलं कणीस होतं, परत पेरू होते, बोरं होते, ते परत अजून एक दोन प्लेट आणले. तर मग म्हटलं ठीक आहे, आता एवढं झालंच आहे खाऊन तर बस झालं. पण परत आम्हाला तिथं हे दिसले टाळ, तुम्ही काय म्हणता त्याला, हरभरा. तर तेही परत आणखीन खाल्लं आम्ही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ॲक्टिव्हिटीज करायला गेलो. तर इथं म्हटलं चला याच्यात बसावं, तर हे लहान मुलांसाठीच होतं फक्त, त्यांनी मोठ्या माणसांसाठी दिलेलंच नव्हतं ते, म्हणून मग ते कॅन्सल केलं आणि इकडं आलो. तर हे जे होतं हे होतं मोठ्यांसाठी. तर आम्ही गेलो याच्यावरती, कशामुळं गेलो काय माहिती, वरती गेलो फक्त, तिथं वरती जाऊन हाय केलं आणि परत खाली उतरलो. म्हणजे हे काय ॲक्टिव्हिटी नेमकं काही कळायला मार्ग नाही, म्हणजे अवघडच आहे जरा असं. जाऊ द्या पुढं चला. तर बघा ना माणसाचं कसं आहे माहिती आहे का, की खेड्यातून शहराकडे सगळेजण आले, वृक्षतोड केली, भरपूर काय काय केलं आणि परत ग्रामीण भागातलं जीवन जगण्यासाठी आपण अशा ठिकाणी येऊन पुन्हा ते वातावरण अनुभवतो. म्हणजे नाही का ते मोदी साहेब म्हणतात बघा की हायपोक्रेसी की भी सीमा होती, तसंच काहीतरी झालेलं आहे आमच्या बाबतीमध्ये. तर आता ही जी ट्रेन दिसते ही बघा छोट्या मुलांसाठी, पण छोटे मुले याच्या दिसतच नाही, सगळे मोठालेच भरलेले दिसत आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे जाऊ द्या, एन्जॉय करता येते, पण त्यांनी तरी कधी एन्जॉय करायचा नाही का. तर बघा आता इथं हे जे बैल होते हे सुद्धा खाऊन खाऊन दमले, रवंत करून पण दमले. पण आमचा जो विचार डोक्यात चालू होता की आम्ही इथं आलो आहे हुरडा खाण्यासाठी, मग आता हुरडा तर राहिलाच होता खायचा. मग परत आता हुरडा आला समोरून, ह्या काही भाई चटण्या होत्या, एकच नंबर चटण्या होत्या आणि त्याच्यासोबत त्यांनी दिलेलं होतं दही. त्यामुळे आम्ही हे एवढं सगळं जे आहे ते पूर्ण फस्त केलं. त्यांनी मग इथं हे असं रेन डान्स वगैरे पण ठेवला होता, पण मी नाही केला, कारण मी रणगाडा, तो पिस्तूल याला कशालाच घाबरत नाही, पण सर्दी खोकल्याला घाबरते बाई, त्याच्यामुळे मी काही भिजले नाही. नंतर इकडे गेलो आम्ही. इथं यांनी काहीतरी चिडियाघर वगैरे काहीतरी केलेलं, चिडियाघर नाही काय बघा, आय लव्ह पक्ष्यांची वाडी. तर हे आय लव्ह फक्त संडास बाथरूम करायचं राहिलं आहे, बाकी सगळीकडंच लोकांनी ते आय लव्ह वगैरे टाकलं आहे. तर इथं बघा आता हे जे यांनी पक्षी धरून आणले होते का पकडून आणले होते काय माहीत काय केलं आहे, यांनी असे बंदिस्त करून ठेवलेले आहे. आणि त्यांना बघण्यासाठी आता जे लोक आहे ते हुरडा पार्टीसाठी आलेले ते इकडे एक एक करून येत आहे. तर मी पाहिले, छान होते, क्यूट होते एकदम. आणि इथं समोरच्या याच्यात बघितलं तर पॅरट्स पण होते. तर तिथं ते पॅरटजवळ एक भैया होता, त्याला म्हटलं भैया हे पॅरट्स माझ्या हातावर दे ना. तर तो म्हटला ताई फक्त घरी घेऊन जाऊ नका, देतो मी तुमच्या हातावर. तर दिलं मग त्यांनी. तर इथं ससा वगैरे पण होता. तर बघा भलती घाण करून ठेवली होती त्यांनी तशी. तर तिथं आणि ह्या मांजर बघा तुम्ही, इतक्या क्यूट आणि तेवढ्या डेंजर होत्या. बघा त्या मांजरी आपल्या घरात येत नाहीत अशा मांजरी, या थोड्याशा वेगळ्या दिसत होत्या. आणि त्यानंतर हे जे होते हे बदकं बघा, यांनी एवढं घाण केलं होतं ते पाणी. असं हायजीन मेंटेन करायचं तर यांना कोणी सांगितलेलंच नसावं बहुतेक. मग आता हे सगळे पक्षी वगैरे प्राणी बघून झाल्याच्या नंतर तिथं एका झाडाला लावलेला होता झोका. मग आता ते झोका खेळण्याचा तरी मोह कसा आवरणार होता मला, त्यामुळे मग मी मनसोक्त तिथं असं जो आहे तो झोका खेळले. छान वाटत होतं, पण मला माझ्या मैत्रिणीने जास्त वेळ खेळूच दिलं नाही. ह्या दोघांना पाहून तर मलाच एवढी गरमी व्हायला लागली, बिचारे कसे बसले असतील काय माहिती. त्याच्यानंतर इकडे गेलो तर इथून पण लहान मुलांनी आम्हाला हाकलून लावलं, म्हटलं ओ ताई उतरा आमचं येते. तर नंतर मग इथं मी गाडी चालवायला घेतली, मला लगेच एक पॅसेंजर पण मिळालं. त्याच्यानंतर म्हटलं चहा प्यावं, तर एवढी पानसट चहा होती, एक घोट पिली आणि फेकून दिली. मग काय माहिती नूतनला एवढा आनंद कशात झाला होता, बहुतेक तिला चहा आवडली काय माहिती. आणि बाकीच्या पण सगळ्या खुश दिसत होत्या, बहुतेक त्यांना पण चहा आवडली, मग मलाच आवडली नसेल. त्याच्यानंतर मग म्हटलं आम्ही चला कॅमल राईड करूया.
तर ते सगळेजणी कॅमल राईड करायला लागले. बिचारा थकला असेल म्हणून मग थोडंसंच कॅमल राईड केली आणि मी आवर्त घेतलं आणि मी उतरले. पण कशाचं काय, बाकीच्या उरलेल्या सगळ्या एक एक करत कॅमल राईड करतच होत्या. मग मी 2 मिनटं बैलगाडीवर बसले. बैल तर नव्हते, फक्त गाडीच होती. त्याच्यानंतर तर फारच दमलो होतो मग आणि भूक पण एवढी लागली होती. नंतर मग जेवायला आलो. तर हे जेवणामध्ये गुलाबजामुन जर सोडले तर बाकीचं सगळं जेवण एवढं पांचट होतं. पण आता भूक तर लागली होती, त्यामुळे मग जेवण केलं तरी आम्ही तिथून निघतच नव्हतो. मग नंतर तिथले सगळे लोक गेले होते, फक्त कर्मचारीच उरले होते. मग त्यांना आम्हाला डायरेक्ट हाकलून पण देता ना म्हणून ते असे टेबल खुर्च्या घेऊन चालले होते. त्यामुळे मग आम्ही तिथून आता निघायचं ठरवलं. तर असं जड पावलं आम्ही तिथून निघालो. तर भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.